हॅलो एव्हरीवन, कसे आहात? तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका मिनी व्लॉगमध्ये. आज जास्त काही कामं नव्हती, तसं माऊला सुट्ट्या लागलेल्या आहेत म्हणून सकाळचा टिफिन स्किप झालेला आहे. आणि त्या माऊच्या काही सुट्ट्या काही जास्त दिवस नाही आहे, तिला फक्त 10 दिवसाच्या सुट्ट्या आहेत. ती लगेच 1 तारखेपासून परत तिची स्कूल चालू होणार आहे. म्हणून सध्या तरी टिफिन बॉक्सला माझ्या सुट्टी आहे, म्हणून त्यामुळे मी सकाळी थोडं लेटच उठते आहे. आणि त्यांना टिफिन द्यायचं असतं. मग पटकन कामं वगैरे आवरून घेतली, देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग लगेच टिफिनच्या तयारीला लागले त्यांच्या. आज त्यांना टिफिनमध्ये पोळी भाजी आणि चिवडा वगैरेच देणार होते. जास्त काही केलं नव्हतं आज, भात वगैरे काहीच नाही बनवला, फक्त पोळी भाजी आणि चिवडा त्यांना टिफिनला देणार होते. आणि मी झटकेपट त्यांनी पाडव्याच्या वेळेस कैरी आणली होती, एकच आली होती कैरी, पण पाव किलोमध्ये एक कैरी आल्यामुळे मग मी म्हटलं एका कैरीचं काळ करावं. आणि ती तशी पण खूप आंबट होती, म्हणून म्हटलं पटकन झटपट एक चटणी बनवून घ्यावं. आणि ही चटणी इतकी झटपट होते ना की त्याला 5 मिनिटाच्या वर पण लागत नाहीत. आणि त्याच्यामध्ये चटणी बनवण्यासाठी मी कांदा, कैरी, लाल तिखट, जिरे, मीठ, हळद हे आणि थोडीशी साखर टाकायची, म्हणजे कैरीचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होतो. आणि त्याला लगेच मिक्सरमधून काढून घ्यायचं, तर लगेच चटणी तयार होते. आणि टेस्टला तर खूपच छान लागते, आंबूस आंबूस मस्त लागते. आणि असं बघितलं की लगेच तोंडाला पाणी येईल इतकी छान ते होते. आणि मग नंतर दुपारच्या टाईमला मी, किट्टू, माऊ तिघी पण झोपी गेलो होतो. आणि मग उठल्यानंतर मस्तपैकी कॉफी वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो. आणि मग मी संध्याकाळच्या टाईमला एक विचार केला की आता आपण जाणार आहे 10 दिवसानंतर गावाला. तर मग म्हटलं की त्याची तयारी नको का करायला, तर कारण की किट्टू असल्यामुळे मध्ये मध्ये मला होणार नाही एकसारखं सगळं कामं करणं, आणि मी काहीतरी विसरूनच जाईन. म्हणून त्यासाठी म्हटलं की आज आपण माझ्या मेकअपच्या सामानाची बॅग पॅक करून घ्यावी, कारण की काही एक एक वस्तू विसरूनच जाते. लेकरं असलं ना की लवकर सुचत नाही की काय राहिलं आहे काय नाही. मग म्हटलं की आपण 10 दिवस आधीपासूनच जर तयारी केली तर काय न्यायचं आहे काय नाही याचा विचार आपल्याला नंतर करावा लागणार नाही, आणि काही सामान विसरणार नाही. कारण की लेकरं असल्याने कुठलं एखादं सामान विसरलं ना नंतर वाटतं की अरे बाबा तिथे भेटेल की नाही, त्यापेक्षा आपलं सामान आपल्याजवळ असलेलं बरं. म्हणून मी आज स्वतः माझ्या मेकअप किटची तयारी करून घेतली. म्हटलं की सगळं सामान वगैरे टाकून घ्यावं, जर विसरलं असेल काही तर नंतर लगेच टाकता येईल, म्हणून त्या हिशोबाने पण मग मी म्हटलं की आतापासूनच थोडी थोडी तयारी करू. मग संध्याकाळी स्वयंपाकामध्ये मी फक्त टमॅटो राईस बनवलेला होता, जास्त त्यांना काही भूक नव्हती म्हणून मी पटकन टमॅटो राईस बनवलेला. टमॅटो राईस बनवायला पण खूप सोपा आहे, फक्त टमॅटोची प्युरीपासून बनतो तो. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.